Hello friends, let's start from warming up activity of 3.4 think before you speak. थिंक बिफोर यू स्पीक या पाठावरील वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीने आपण सुरुवात करणार आहोत. चिटचॅट ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिलेली आहे. डू यू राईट अ डायरी? तुम्ही डायरी लिहितात का असा एक प्रश्न विचारलेला आहे. सेकंड क्वेश्चन, डू यू राईट लेटर्स ऑर नोट्स टू युअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स? तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नोट्स लिहितात का, ज्याला आपण शॉर्ट नोट म्हणू शकतो. डू यू एव्हर फाईट युअर फ्रेंड्स? तुमच्या मित्रांसोबत तुम्ही भांडण करतात का. डू यू हॅव आर्ग्युमेंट्स विथ युअर फॅमिली मेंबर्स? तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही वादविवाद करतात का किंवा वाद घालतात का. व्हॉट आर द आर्ग्युमेंट्स अबाउट? आणि मग ते वाद नेमके कशा संदर्भात असतात. तर अशा प्रकारची वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये चिटचॅटमध्ये काही प्रश्न त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि या प्रश्नांचं उत्तर आपण स्वतः या ठिकाणी स्वतःला देऊ शकतो आणि याच्यावरून या पाठाच्या जे टायटल आहे, शीर्षक आहे, त्याकडे आपण जाऊ शकतो. नाउ रीड द फॉलोइंग वर्ड्स विच मे बी यूज इन प्लेस ऑफ स्पीक. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत जे आपण स्पीकच्या ऐवजी या ठिकाणी वापरू शकतो. त्यामध्ये पहिला शब्द दिला आहे टॉक, देन अटर, टेल, अनाउन्स, डिक्लेअर, व्हॉइस, an opinion, etc. Converse, say, chat, gossip, lecture, communicate, explain, uphold an opinion, support, praise, recommend, request, urge, plead, introduce, mention, refer to, discuss, remark on, rebuke, comment on, scold, cheat, criticize, berate, pull up, reproach, admonish, suggest, indicate, mean, denote, show, reflect, express, reveal, etc. एवढे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत आणि या शब्दांसाठी त्यांनी खाली ए आणि बी दोन उपप्रश्न दिलेले आहेत. पहिल्यांदा ए उपप्रश्न आपण पाहूयात. टेक द वर्ड्स यू नो अँड अंडरलाईन द वन्स दॅट यू डू नॉट नो. जे शब्द तुम्हाला माहीत आहेत त्यांना टिक मार्क करा आणि जे माहीत नाहीत त्यांना अंडरलाईन करा. फाइंड देअर मिनिंग अँड प्रोनाऊन्सिएशन फ्रॉम अ गुड डिक्शनरी. आणि एका चांगल्या डिक्शनरीमधून शब्दकोशामधून त्यांचे अर्थ शोधा. दिस इज अ बेस्ट ॲक्टिव्हिटी विच इज गिव्हन हिअर. या ठिकाणी दिलेली ही अतिशय सुंदर ॲक्टिव्हिटी आहे. याच्यातून तुमची ग्लोसरी नक्कीच वाढणार आहे आणि त्याचा उपयोग देखील तुम्हाला होणार आहे. त्याखाली पहिला एक प्रश्न दिला आहे, विच ऑफ दीज वर्ड्स हॅव अ पॉझिटिव्ह मिनिंग. मग या शब्दामध्ये काही सकारात्मक अर्थ असलेले काही शब्द आहेत. अँड विच ऑफ दीज वर्ड सजेस्ट अँड अनप्लीझंट कॉन्टेस्ट. आणि याच्यामध्ये काही शब्द जे आहेत ते अनप्लीझंट म्हणजेच अप्रिय संदर्भ दर्शवणारे काही शब्द आहेत किंवा कटुता व्यक्त करणारे देखील काही शब्द आहेत. त्यांना देखील आपल्याला त्या ठिकाणी क्रॉस करायचे. म्हणजे अशा प्रकारे आपण दोन्ही प्रकारचे शब्दांना या ठिकाणी राईट आणि रॉंग अशा क्रॉस करू शकतो. देन बी क्वेश्चन आहे, ट्राय टू ट्रान्सलेट दीज वर्ड्स इन टू युअर मदर टंग टू शो द डिफरंट शेड्स ऑफ मिनिंग. नंतर त्या शब्दांचा मराठीमध्ये अर्थ आपल्याला त्याचं भाषांतर करायचं आहे आणि ते तुमच्या वहीमध्ये ते लिहून ठेवायचे. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी वॉर्मिंग अपमध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर डाव्या कोपऱ्याला एक पोलाइटली, ब्राईटली, स्वीटली, नाईसली, लव्हिंगली, काइंडली अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. अँड दीज आर ॲडव्हर्ब्स. हे क्रियाविशेषण आहेत, ॲडव्हर्ब्स आहेत, LY प्रत्यय लागलेले. प्रिपेअर अ सिमिलर लिस्ट ऑफ ॲडव्हर्ब्स विच शो द डिफरन्स इन द मॅनर ऑफ सेईंग ऑर कम्युनिकेटिंग समथिंग. मग ज्यावेळेस आपण बोलत असतो, चर्चा करत असतो, संभाषण करत असतो, तर अशा वेळेस वापरली जाणारी काही ॲडव्हर्बची यादी त्यांनी तयार करायला सांगितली. अ फ्यू एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. काही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. मग त्यामध्ये अँग्रीली, रूडली, नास्टीली, क्वाईटली, स्लोली अँड क्विकली अजून या यादीमध्ये अशा प्रकारचे शब्द आपण जोडू शकतो. अशा पद्धतीचं या ठिकाणी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये थिंक बिफोर यू स्पीक, बोलण्यापूर्वी विचार करा, या पाठातील वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहिलेले आहे. So well my friends, we are going to start from the first line which is given here. या ठिकाणी दिलेल्या परिच्छेदच्या पहिल्या ओळीपासून या पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. थिंक बिफोर यू स्पीक, बोलण्यापूर्वी विचार करा. फर्स्ट लाईन, मॅन वॉज मेंट टू लिसन मोर अँड टॉक लेस. मनुष्याने अधिकतर ऐकावं आणि कमी बोलावं असं असलं पाहिजे. दॅट इज व्हाय ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टेट्समन बेंजामिन डिझरेली said,
नेचर हॅज एंडोड मॅन विथ 2 ears and 1 mouth. एक ब्रिटिश मुत्सद्दी थोर ब्रिटिशाने एक वाक्य सांगितलेलं का निसर्गाने माणसाला 2 कान आणि 1 तोंड दिलेलं आहे. आणि यामागचं कारण देखील, इफ मॅन वॉज मेंट टू टॉक मोर अँड लिसन लेस, आणि जर माणूस जास्त बोलत असेल आणि कमी ऐकत असेल, ही वुड हॅव 2 mouths. जर असं राहिलं असतं तर निसर्गाने माणसाला 2 तोंड दिली असती अँड ओनली 1 ear, आणि 1च कान दिला असता. इमॅजिन, कल्पना करा, हाऊ वी वुड हॅव लुक्ड, आपण कसे दिसलो असतो. कल्पना करू शकतात, जर 2 तोंड आपल्याला आजूबाजूला राहिले असते आणि मध्ये 1 कान राहिला असता तर. हाऊ स्ट्रेंज विथ 2 mouths ऑन द 2 sides अँड 1 ear ॲट द सेंटर, आणि सेंटरला जर 1 कान राहिला असता आणि आजूबाजूला 2 तोंड राहिली असती तर आपण कसे दिसलो असतो याची आपण कल्पना करू शकतो. अँड माइंड यू, द इयर्स आर लाईक फनेल्स, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखी, आपले कान जे आहेत लाईक आर फनेल्स, नरसाळ्यासारखे ते आहेत. ओपन ऑल द टाइम, कायम ते उघडे असतात. देर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम, त्यांना बंद करण्यासाठी दरवाजा नाही. व्हेअर ॲज इफ यू हॅव टू स्पीक इवन 1 single word, जर तुम्हाला 1 शब्द जरी बोलायचा असेल, दॅट वर्ड मस्ट पास थ्रू 2 walls, त्या शब्दाला 2 भिंती पार करून जावं लागतं. 2 fences, 2 कुंपणं पार करून जावं लागतं. देर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दीज 2 rows ऑफ द टीथ. पहिलं जे कुंपण आहे ते म्हणजे आपल्या दातांची जी ठेवण आहे किंवा आपले जे दात आहेत, दातांचं कुंपण ज्याला आपण म्हणू शकतो, दातांच्या 2 ओळींमधून त्याला पास व्हावं लागतं. देर इज सेकंडली द फेन्स ऑफ 2 lips, आणि दुसरं जे कुंपण आहे ते म्हणजे आपले 2 ओठ. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन, आणि आपल्याला जर शब्द बोलायचा असेल तर या 2 फेन्सेस पार करून ओलांडून त्या शब्दाला बाहेर पडावं लागतं. इट हॅज टू पास, इट हॅज टू पियर्स थ्रू दीज 2 walls, थ्रू दीज 2 fences, या 2 भिंती 2 कुंपणं पार करून त्या शब्दाला बाहेर पडावं लागतं. देअरफॉर वी मस्ट थिंक ॲटलिस्ट ट्वाइस बिफोर वी अटर अ वर्ड, तथापि म्हणूनच आपण कुठलाही शब्द उच्चारण्यापूर्वी निदान 2दा तरी आपण विचार केला पाहिजे, असं त्यामागचं एक गुपित आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर, ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव. एक अतिशय चतुर आणि सुज्ञ माणसाने म्हटलं आहे की न बोललेल्या शब्दांचे तुम्ही मालक असता, परंतु बोललेल्या शब्दांचे तुम्ही गुलाम होता. यू आर अ स्लेव. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅन नॉट गेट इट बॅक. एकदा का तुम्ही शब्द उच्चारला तर तो शब्द तुम्हाला परत घेता येत नाही. डू व्हॉट यू विल, तुमची कितीही इच्छा असली तरी. देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. त्यासाठीच तुम्ही बोलल्या जाणाऱ्या शब्दाबद्दल खूप काळजी घेतली पाहिजे. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स, एकदा का तो शब्द तुमच्या ओठांमधून बाहेर पडला, यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. तुमच्या ओठांमधून बाहेर पडलेल्या त्या शब्दाला तुम्हाला मागे घेता येणार नाही. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स, मग न बोललेले शब्द म्हणजे काय? दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड. मग ते शब्द असे असतात, ते विचार असे असतात का जे तुम्ही अजूनही बोललेले नसतात, म्हणजे जे बोलायचे तुमचे राहिलेले असतं, बट रिमेन अनसेड. यस, म्हणजेच ॲज थॉट्स इन युअर माइंड, तुमच्या मनातले विचार. वन्स यू हॅव पुट द थॉट्स इन टू वर्ड्स, एकदा का तो विचार तुमच्या शब्दांमध्ये रूपांतरित झाला. वन्स द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स, आणि एकदा का ते शब्द तुमच्या ओठांमधून बाहेर पडले, यू कॅन नॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम, तुम्ही त्यांना बदलू शकत नाहीत किंवा त्यांना तुम्ही थांबवू देखील शकत नाहीत. यस, अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर अँड सेड, एक तरुण मनुष्य त्याच्या आध्यात्मिक गुरुकडे गेला आणि म्हणाला, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड, मी माझ्या मित्राला अतिशय कठोर आणि निष्ठुर शब्दांमध्ये बोललो. अँड ही इज डीपली हर्ट, आणि त्याला खूप तो दुखावला गेला, त्याला यातना झाल्या, तो दुःखी झाला. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम, मला भीती वाटते का त्याच्याबरोबरची माझी मैत्री आता तुटेल असं मला वाटतंय. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स, त्याचं परिमार्जन किंवा त्याची माफी मागण्यासाठी मी आता काय करू शकतो. द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर, त्या सुज्ञ गुरूंनी त्याला एक कोरा कागद दिला. अँड अ पेन, आणि एक पेन दिला. ही सेड टू द यंग मॅन, आणि त्या तरुण माणसाला ते म्हणाले, राईट डाऊन ऑन धिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम,
तुमच्या मित्राला तुम्ही जे जे कठोर शब्द तुम्ही बोलला ते सर्व शब्द या कागदावर तू लिहून काढ. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड. त्या तरुण माणसाने गुरुने सांगितल्याप्रमाणे लिहिले अँड शो द पेपर टू द टीचर. आणि तो लिहिलेला कागद त्यांनी त्या गुरूंना दाखवला. नाव टीअर अप धिस शीट ऑफ पेपर इनटू ॲज मेनी स्मॉल बीट्स ॲज यू कॅन, द वाईज टीचर सेड. आता हा कागद फाड आणि त्याचे जितके बारीक तुकडे करता येतील तितके तू कर, असं ते सुज्ञ गुरु, ते चतुर शिक्षक त्याला म्हणाले. सून द सिंगल शीट वॉज टॉर्न इंटू 100 टायनी बीट्स ऑफ पेपर. आणि लागलीच त्या तरुणाने त्या कागदाच्या तुकड्याचे 100 बारीक बारीक तुकडे केले आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केल्यानंतर थ्रो द बीट्स आउट ऑफ धिस विंडो द टीचर टोल्ड हिम. आणि त्या कागदाचे 100 तुकडे खिडकीतून फेकून दे, असं त्या गुरुने त्याला सांगितलं. दॅट वॉज इझिली डन. ते सहजच करता आलं. इट वॉज अ वाइंडी डे. तो त्या दिवशी वारा होता, बाहेर वारा सुटलेला होता, वादळ होतं. अँड द टायनी बीट्स वेअर स्कॅटर्ड फार अँड वाईड इवन ॲज द यंग मॅन वॉच. आणि ते पाहता पाहताच ते सगळे कागदाचे जे तुकडे होते बारीक बारीक ते रस्त्यावर इतस्तता इकडे तिकडे ते फेकले गेले, विखुरले गेले. नाव गो आउट इंटू दॅट द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बीट्स ऑफ पेपर ॲज यू कॅन, द टीचर ऑर्डर्ड हिम. त्या गुरूंनी त्या माणसाला, त्या सुज्ञ व्यक्तीला, त्या तरुणाला त्यांनी सांगितलं का आता रस्त्यावर जा आणि तुला जेवढे कागदाचे तुकडे गोळा करणं शक्य असेल तेवढे कर. द यंग मॅन वॉज टेकन अ बॅक. तरुण मनुष्य मागे फिरला. बट दॅट विल बी डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. आणि तो पुटपुटला का हे अशक्य आहे, कठीण आहे. इट विल बी डिफिकल्ट इंडीड बट डू गिव्ह इट अ ट्राय, द टीचर सजेस्टेड. गुरुजींनी त्याला सांगितलं का जरी हे अवघड असलं पण तू प्रयत्न तर कर. द यंग मॅन वेंट आउट. हे ऐकल्याबरोबर तो तरुण माणूस बाहेर गेला. ही रिटर्न हाफ ॲन अवर लॅटर. अर्ध्या तासानंतर तो दमून भागून परत आला. एक्झॉस्टेड. खूप थकला होता. ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड ऑफ अ सिंगल टॉर्न बीट फ्रॉम द पेपर ही हॅड टॉर्न अप जस्ट व्हाईल अर्लियर. थोड्या वेळापूर्वीच त्याने ज्या कागदाच्या तुकडे तुकडे केले होते त्यातला एकही तुकडा त्याला गवसला नाही किंवा मिळाला नाही. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड. मग बोललेल्या उच्चारलेल्या शब्दांचं देखील हे असंच असतं. द टीचर सेड टू हिम. त्याचे गुरु त्याला म्हणाले, वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड. एकदा का तुम्ही तो शब्द मोठ्याने बोललात, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेकन देम अबॅक. मग रागाने बोललेलं असेल किंवा कोणत्या अर्थाने बोललेले असेल तर ते शब्द परत घेणं, माघारी घेणं हे खूप कठीण होतं. देअरफॉर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. म्हणून मित्रांनो, तुम्ही रागाने बोलण्यापूर्वी आधी विचार केला पाहिजे, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून रागाने बोलण्यापूर्वी आधी विचार करायला शिका, हा एक संदेश या पाठाच्या माध्यमातून या ठिकाणी त्या गुरूंनी म्हणजे या पाठाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे आणि त्या गुरूंनी देखील त्या तरुणाला हा संदेश दिला. अशा प्रकारचा हा पाठावर एक पॅरेग्राफ दिलेला आहे सॉक्रेटिस संदर्भातला. सॉक्रेटिस वॉज वन ऑफ द वाइचेस्ट मेन ऑफ द एन्शियंट वर्ल्ड. सॉक्रेटिस हा प्राचीन जगातील अत्यंत हुशार समजल्या जाणाऱ्या माणसांपैकी एक माणूस होता. मेनी वेअर द यूज हुज लिव्ज ही इन्फ्लुएन्स फॉर द बेटर. त्याच्या प्रभावाने कितीतरी तरुणांनी आयुष्य अधिक चांगली म्हणजे कितीतरी तरुणांचे आयुष्य ही त्याच्या प्रभावाने चांगली झालेली आपण पाहिलेली आहेत. सॉक्रेटिस काउन्सिल्ड हिज डिसिपल्स टू कीप देअर माउथ शट. सॉक्रेटिस त्याच्या शिष्यांना आपले तोंड बंद ठेवायचा उपदेश करायचा. अँड स्पीक ओनली व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. आणि जेव्हा अगदी गरज असते तेव्हाच बोलायला तो सांगायचा. ओ वाईज वन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क हिम. पंडित हो, बोलण्याची कोणती वेळ नेमकी योग्य आहे हे आम्हाला कसं समजणार, त्यांनी त्याला विचारले. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क युअर सेल्फ 3 क्वेश्चन्स. त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर देताना सॉक्रेटिस म्हणतात का तुमच्या मनाला 3 प्रश्न विचारा तुमचं तोंड उघडण्यापूर्वी. अँड रिसिव्ड अन ॲफर्मेटिव्ह आन्सर. आणि ज्यावेळेस तुम्हाला त्याची होकारार्थी उत्तर मिळतील ना, टू ईच ऑफ द 3, त्या प्रत्येक 3ही प्रश्नांची रिप्लाइड सॉक्रेटिस, त्यावेळेस तुम्ही तुमचं तोंड उघडा, असं सॉक्रेटिसने उत्तर दिलं. व्हॉट वेअर द 3 क्वेश्चन्स. मग ते 3 प्रश्न कोणते.
द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवरसेल्व्स बिफोर वी स्पीक इज इट ट्रू. मग बोलण्यापूर्वी आपण स्वतःला पहिला प्रश्न विचारला पाहिजे, तो म्हणजे इज इट ट्रू, हे खरे आहे का, जे आपण बोलणार आहोत ते खरं आहे का, हा पहिला प्रश्न आपण विचारला पाहिजे. इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरॅसिटी ऑफ व्हॉट वी आर सेइंग, आपण जे बोलायला जाणार आहोत त्याच्या सत्यतेबद्दल जर आपल्याला खात्री नसेल तर आपण एकही शब्द बोलायला नको. इट इज बेटर दॅन वी डू नॉट अटर अ वर्ड. व्हेन वी अटर वर्ड्स केअरलेसली, जर आपण ज्यावेळेस आपण निष्काळजीपणे वी अवरसेल्व्स बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ, बेफिकिरीने शब्द उच्चारतो ना, तेव्हा आपणच असत्य आणि खोटं पसरवित असतो, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर सेकंड क्वेश्चन टू आस्क इज, दुसरा प्रश्न आपल्याला कोणता विचारायचा आहे तर इज इट प्लेझंट, ते आनंददायक आहे का. प्लेझंट मीन्स आनंददायक. मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड व्हेन स्टेटमेंट्स दॅट पीपल मेक इट आयडलनेस टू हर्ट अदर्स. आणि ज्यावेळेस पुष्कळशे शब्द, शेरे, निरर्थक केलेली व्यर्थ विधानं, म्हणजे निरर्थक अशी काही वाक्य आपण बोलत असतो ती दुसऱ्याला दुखावतात आणि असे दुःखदायक शब्द न बोलणेच अधिकतर योग्य आहे, असं या ठिकाणी त्यांनी दुसऱ्या प्रश्नाचे स्पष्टीकरण तेवढे सांगितलेलं आहे. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज, तिसरा प्रश्न सॉक्रेटिसच्या म्हणण्याप्रमाणे इज इट युजफुल, ते उपयुक्त आहे का, उपयोगी आहे का. आपलं इज अवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर, आपण जे बोलणार आहोत ते वाक्य ऐकणाऱ्याला फायदेशीर आहे का. विल युअर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन, आपले शब्द एखाद्याला स्वास्थ्य किंवा शांती देणारे आहेत का. आर वी लायकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से, आपण जे बोलणार आहोत त्याने एखाद्याला मदत मिळणार आहे का. ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. आणि जर अशा तिन्ही प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत असतील तर फक्त अशाच वेळी आपण पुढे व्हावं आणि बोलावं, असं मत या ठिकाणी सॉक्रेटिसने आपल्या या बोलण्यातून, आपल्या या परिच्छेदाच्या माध्यमातून त्यांच्या शिष्यांना त्यांनी या 3 प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न त्यांनी सांगितले आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी सॉक्रेटिसचे मत किंवा ते 3 प्रश्न देखील आपल्यासाठी खूप उपयोगी आहेत. अशा पद्धतीने या पाठाशी संदर्भात, या पाठाला अनुसरून आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. नाव पुढच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपण या संदर्भातल्या ॲक्टिव्हिटीज देखील पाहणार आहोत.